हाय, वेलकम ऑल अगेन. दिस इज द पार्ट 2 ऑफ व्हिडिओ. तुम्ही जर फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण बघणार आहोत तुमचा सिंगल फेज एसी सर्किट. ओके, तर यात तुमच्या 2 मार्कच्या डेफिनेशन्स आहेत. तर फर्स्ट डेफिनेशन आहे तुमची इम्पेडन्स काय आहे आणि रिॲक्टन्स काय आहे. ओके, आणि हा आहे रिलेटेड टू सिंगल फेज एसी सर्किट. ओके, तर बघा इम्पेडन्सची डेफिनेशन काय आहे. इम्पेडन्स ऑफ सिंगल फेज एसी सर्किट इज डिफाईन ॲज the net opposition offered by to the flow of AC current by the combination of R, L आणि C. ओके, तर इम्पेडन्स काय आहे, जसं रेजिस्टन्स काय आहे की तुमच्या करंटला अपोजिशन करतं. कशामुळे? रेजिस्टन्समुळे. जितकी जास्त रेजिस्टन्स असेल तितका तुमचा करंट कमी असतो. सेम इम्पेडन्स आहे, बट इथे करंटला अपोजिशन नॉट ओनली फ्रॉम रजिस्टर. इथे तुम्हाला मिळणार आहे रजिस्टरमुळे, त्यानंतर इंडक्टरमुळे आणि कॅपॅसिटरमुळे. यांच्यामध्ये आपण ज्यावेळेस फक्त सर्किटमध्ये रेजिस्टर असतो त्यावेळेस त्याला रेजिस्टन्स म्हणतात, पण ज्यावेळेस एसी सर्किटमध्ये जेव्हा तुमचे रिॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात जसं की इंडक्टर आणि कॅपॅसिटर, त्यावेळेस त्याला इम्पेडन्स म्हणतात. तर इम्पेडन्स म्हणजे काय आहे की तुमच्या फ्लो ऑफ करंटला अपोजिशन करणं बाय आर एल सी, कॉम्बिनेशन ऑफ आर एल सी. आणि त्याचं फॉर्म्युले आपण बघणार आहोत. इम्पेडन्स झेडनं डिनोट करतात. वेगवेगळ्या सर्किटसाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत इम्पेडन्सचे. जसं की तुम्ही बघितलं, सपोज माझा आर एल सर्किटसाठी आहे आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. ओके, सेम तुम्ही हा आर सीसाठी बघू शकता आणि आर एल सीसाठी पण. ठीक आहे, त्यानंतर रिॲक्टन्स काय आहे की रिॲक्टन्स ऑफ सिंगल फेज एसी सर्किट इज डिफाईन ॲज द अपोजिशन ऑफर्ड बाय द फ्लो ऑफ करंट बाय आयदर इंडक्टर ऑर कॅपॅसिटर. बघा, फर्स्ट इम्पेडन्समध्ये अपोजिशन ऑफर्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ आर एल सी आणि रिॲक्टन्समध्ये आयदर इंडक्टर ऑर कॅपॅसिटर. आणि रिॲक्टन्सचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे. जर तो कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स असेल, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल, तर त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 पाय एफ सी आणि याचं युनिट असतं ओहम. जर हा अपोजिशन जर तुम्हाला इंडक्टरचा रिॲक्टन्स बघायचा असेल तर तो असतो एक्सेल इज इक्वल्स टू 2πfl. हे प्रॉब्लेम्स पण तुम्हाला विचारतात त्याच्यावरती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर अजून काही डेफिनेशन्स आहेत. ॲडमिटन्स. ओके, ॲडमिटन्स काय इज डिफाईन ॲज द रेसिप्रोकल ऑफ इम्पेडन्स. ओके, तुमचा ॲडमिटन्स आहे 1/z. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे कंडक्टन्स काय? द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स अँड द स्क्वेअर ऑफ इम्पेडन्स. ओके, जर तुमच्या सर्किटमधला रेजिस्टन्स असेल आणि इम्पेडन्सचा स्क्वेअर हा झाला तुमचा कंडक्टन्स. 3 सोप्या डेफिनेशन्स आहेत, क्विकली लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर आहे ससेप्टन्स, याला आपण बीने डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला आहे इट्स अ रेशिओ ऑफ रिॲक्टन्स अँड स्क्वेअर ऑफ इम्पेडन्स. ओके, हे 3 फॉर्म्युले तुम्ही क्विकली लक्षात ठेवू शकता. ॲडमिटन्स, कंडक्टन्स आणि ससेप्टन्स. ठीक आहे, हे डेफिनेशन्स बघितले तुम्ही. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला डिफाईन पॉवर. ओके, तुम्हाला हा 2 मार्क्सला विचारतील किंवा 4 मार्क्सला विचारतील. ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर. तर बघा, ॲक्टिव्ह पॉवर काय आहे? ॲक्टिव्ह पॉवर इज डिफाईन ॲज द ॲव्हरेज पॉवर टेकन बाय ऑर कन्झ्युम बाय सर्किट. ओके, ॲक्टिव्ह म्हणजे काय? ॲव्हरेज पॉवर टेकन बाय ऑर कन्झ्युम बाय सर्किट. त्यानंतर बघा, अजून तुम्ही त्याचे इक्वेशन लिहू शकता. तर इक्वेशन काय? पी इज इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय. ही झाली त्याची, हे झालं त्याचं इक्वेशन. आणि याचं युनिट आहे वॅट किंवा किलोवॅट. त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर काय आहे? तर रिॲक्टिव्ह पॉवरमध्ये रिॲक्टिव्ह इलेमेंट प्रेझेंट असताना सर्किटमध्ये जी पॉवर डेव्हलप होती, इट इज द पॉवर डेव्हलप बाय रिॲक्टिव्ह इलेमेंट प्रेझेंट इन द सर्किट. सर्किटमधले रिॲक्टिव्ह इलेमेंट्स कोणते असतात? इंडक्टर अँड कॅपॅसिटन्स. ओके, याच्यामुळे तुमची जी पॉवर तयार होती ती असती व्ही आय साइन फाय. ॲक्टिव्हमध्ये असतं व्ही आय कॉस फाय आणि रिॲक्टिव्हमध्ये असतं व्ही आय साइन फाय. किंवा ॲक्टिव्हमध्ये आय स्क्वेअर आर पण आपण घेतो, आय स्क्वेअर इंटू आर ऑर, किंवा दोन्हीपैकी कोणता पण एक तुम्ही नोट डाऊन करू शकता. बघितलं आपण ॲक्टिव्ह पॉवर, त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर, त्यानंतर पुन्हा रिॲक्टिव्ह पॉवरची डेफिनेशन्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे ॲपरंट पॉवर. ओके, इट इज द प्रोडक्ट ऑफ आर एम एस व्हॅल्यू ऑफ अप्लाइड व्होल्टेज अँड अप्लाइड करंट. व्होल्ट ॲम्पियरमध्ये चेक करतात किंवा किलोवॅट ॲम्पियरमध्ये. ठीक आहे, फर्स्टमध्ये पहिल्या पॉवरमध्ये आपण व्ही आय कॉस फाय घेतो, नंतर व्ही आय साइन फाय, आणि ॲपरंट पॉवर म्हणजे ट्रू पॉवर जे असतं तुमचं प्रोडक्ट ऑफ आर एम एस व्होल्टेज इंटू आर एम एस करंट. 3 डेफिनेशन्स क्विकली तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुन्हा हा क्वेश्चन्स विचारलेला आहे 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी. अपॅरंट पॉवर, रिअल पॉवर.
त्यानंतर हा एक 2 मार्कचा क्वेश्चन आहे. राईट द इक्वेशन ऑफ रिझल्टंट इम्पेडन्स इन आर एल सर्किट बघा. किंवा आर सी विचारलं तर फक्त काय करायचं, अंडर रूट असाच ठेवायचा, आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर. कारण आर सी सर्किटमध्ये तुमचा कॅपॅसिटर असतो. आर एल म्हणजे सिरीज आर, हा झाला तुमचा आर एल सर्किट. याला तुम्ही एक सप्लाय कनेक्ट करा आणि हे सर्व सिंगल फेज ए सी सप्लाय आहेत, म्हणून असं सिंगल फेजचा ए सी सप्लाय दाखवायचा. त्यानंतर आर सी जर विचारलं तर हा तुमचा रजिस्टर, त्यानंतर सिरीजमध्ये कॅपॅसिटर आणि खाली सप्लाय, ए सी सप्लाय, याला कनेक्ट करायचं. हा झाला तुमचा आर, हा झाला सी, आणि याचा जो इम्पेडन्स असतो तो असतो एक्स सी, आणि इंडक्टरचा जो इम्पेडन्स असतो तो असतो एक्स एल. दोघांचे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. त्यानंतर खूप सारे क्वेश्चन विचारतात, इम्पेडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल, फेजर डायग्राम, कधी आर एलची विचारतात, कधी आर सीची विचारतात. तर या सगळ्यांसाठी तुम्हाला एक सिंपल प्रोसेस सांगतो की हे सगळे लक्षात कसे ठेवायचे बघा. तर शॉर्टमध्ये हे 2 गोष्टी समजून घ्या, ठीक आहे. या 2 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजून जाईल. तर फर्स्ट बघा, इंडक्टिव्ह सर्किट. ओके, ज्या वेळेस एखाद्या रजिस्टरमधून करंट फ्लो होतं, ठीक आहे, आणि याच्या अक्रॉस तुम्ही सपोज काही व्होल्टेज अप्लाय करत असताल व्ही, तर त्यावेळेस व्होल्टेज आणि हे करंट हे इन फेज असतात. म्हणजे तुमची हा असेल तुमचा व्होल्टेज वेव्हफॉर्म सपोज, तर तुमची करंट पण त्याच इन्स्टंटपासून चालू होईल. ओके, त्याचा ॲम्प्लिट्यूड कमी जास्त असेल, डिपेंड्स ऑन युअर रजिस्टर, बट बोथ विल स्टार्ट ॲट 0, बोथ विल एंड ॲट 360. ओके, म्हणजे हे इन फेजमध्ये आहेत. बट इंडक्टर आणि कॅपॅसिटरमध्ये अशा गोष्टी होत नाही आहेत. तर इंडक्टरमध्ये काय होतं, तुमचा जो करंट आहे तो लॅग असतो 90 डिग्रीना. म्हणजे बघा, या पॉईंटवरून तुमचा इंडक्टरमधला व्होल्टेज स्टार्ट होतो आणि हा कंटिन्युअस फॉलो करतो. बट ज्या ठिकाणी तुमचा व्होल्टेज राईज स्टार्ट झाला त्या ठिकाणी करंट ऑलरेडी तो 90 डिग्रीना लॅग असतो. म्हणजे व्होल्टेजच्या नंतर पुढं 90 डिग्रीनंतर तो ऑन होईल. ओके, म्हणजे हा तुमचा आहे 90 डिग्री लॅग. म्हणजे इंडक्टरमध्ये करंट हा व्होल्टेजला 90 डिग्री लॅग असतो. आणि तुम्हाला सांगितलं त्याचे वेव्हफॉर्म काढा. तर हा व्होल्टेज आहे, हा तुम्हाला प्लेन काढायचा आहे या ॲक्सिसवरती, आणि करंट लॅग आहे 90 डिग्री, म्हणून तो तुम्हाला असा खाली दाखवायचा आहे. ओके, हे झालं 90 डिग्री. आय लॅग बाय 90 डिग्री, एवढं लक्षात ठेवा. इंडक्टरमध्ये करंट लॅग असतो 90 डिग्रीला ॲज कम्पेअर टू व्होल्टेज. नंतर कॅपॅसिटरमध्ये त्याच्या अपोजिट आहे. कॅपॅसिटरमध्ये तुमचा व्होल्टेज या ठिकाणी स्टार्ट होते ॲट द 0ला. तर बघा, कॅपॅसिटरमध्ये काय आहे की कॅपॅसिटरमध्ये तुमचा जो करंट आहे तो लीड आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा व्होल्टेज स्टार्ट होतो त्याआधीच 90 डिग्रीनं तुमचा करंट राईज होणं स्टार्ट होतं. ओके, म्हणजे हा कुठंतरी या पोर्शनला स्टार्ट झाला असेल. तर कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट हा लीड असतो 90 डिग्रीना, तर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट हा लॅग असतो 90 डिग्रीना. म्हणजे करंट आणि वेव्हफॉर्म जर तुम्हाला काढायच्या सांगितल्या तर इंडक्टरसाठी तुम्ही असं व्होल्टेज दाखवणार आणि 90 डिग्री खाली करंट दाखवणार. बट कॅपॅसिटरसाठी हा तुमचा व्होल्टेज आणि इकडे हा प्लस दाखवणार. ठीक आहे, इकडे तुम्हाला 90 डिग्री हा लीड आहे म्हणून तुम्ही वरती काढलाय, इथे 90 डिग्री लॅग आहे म्हणून खाली दाखवलाय आपण. इंडक्टिव्ह सर्किट आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट. आता आपल्याला बघायचे आहेत काही ट्रायंगल्स. तर बघा इथे काय दिलंय, इम्पेडन्स ट्रायंगल काय असतो, तर कोणत्याही सर्किटचे जे इम्पेडन्स आहेत, सपोज मी जर एक सर्किट काढलं त्यातले जे इम्पेडन्सचे एलिमेंट आहेत ते असतील आर, एक्सी किंवा एक्सेल, हे तुमचे 3च इम्पेडन्स आहेत. त्यामुळे इम्पेडन्स ट्रायंगल आला तर त्या ट्रायंगलमध्ये तुमचे हे 3 एलिमेंट राहणार आहेत आणि हे सगळ्यांची ॲडिशन केली तर हा म्हणतो झेड. बघा, तर कोणताही इम्पेडन्स ट्रायंगल असेल तर त्याचा जो बेस असेल तिथे असणार आर, त्यानंतर या पॉईंटला असणार तुमचा आयदर एक्सी और एक्सेल और कॉम्बिनेशन ऑफ एक्सी प्लस एक्सेल, डिपेंड्स ऑन द सर्किट, इट आयदर आर एल, आर सी और आर एल सी कोणतं सर्किट आहे. आणि हा जो आहे हे आहे तुमच्या दोघांची ॲडिशन, म्हणून आपण याला नाव देणार झेड. इट्स लाईक अ पायथागोरस थेरम. ओके, या दोघांची ॲडिशन केली तर तुम्हाला हा डायगोनल मिळतो याचा ट्रायंगलचा. तर सेम कन्सेप्ट इकडे आहे. इम्पेडन्स ट्रायंगल म्हणलं की 3 गोष्टी असणार आहेत तुमच्या, एक्सी, एक्सेल, आर आणि त्या दोघांचं ॲडिशन म्हणजेच टोटल इम्पेडन्स झेड. आता बघा, फेजर डायग्राम इकडे विचारली आहे. पुन्हा सेम कन्सेप्ट आहेत. हा आहे आर एल सर्किटसाठी, हा आहे आर सी सर्किटसाठी. तुम्हाला आयदर आर एल विचारतील किंवा आर सी विचारतील. बघा, तर इकडे व्ही एल वरती दाखवतो आपण. ठीक आहे, सुरुवातीला बघा आरचे जे तुमचे पॅरामीटर आहेत
आरमध्ये काय असणार आहे, आरच्या अक्रॉसचं रजिस्टर व्ही आर आणि करंट आय. ओके, त्यानंतर जर इंडक्टर आर एल विचारला तर तुम्हाला व्ही एल वरती दाखवायचं आहे आणि हे झालं तुमचं व्ही. हा अँगल आहे 90 डिग्री. जर मला आर सी विचारलं तर मी काय करल, माझ्या आर एल विचारू, आर सी विचारू की आर एल सी विचारू, माझ्या रजिस्टर व्होल्टेजची पोझिशन चेंज होणार नाही, तो नेहमी बेसलाच राहील. फक्त व्ही सी मला मायनसला दाखवायचं आहे, खालच्या साईडला दाखवायचं आहे तुम्हाला 90 डिग्री. का? कारण आपण बघितलं व्ही सी इकडे लॅग असतो, इकडे करंट लीड होतं आणि व्ही सी लॅग होतो. इकडे व्होल्टेज लीड असतो म्हणून आपण वर 90 डिग्री दाखवतो त्याला. त्यानंतर हा झाला तुमचा फेजर डायग्राम. फेजर डायग्राम म्हणजे तुम्हाला व्ही एल, व्ही आर आणि आय यांचं रिलेशन दाखवायचं आहे. त्यानंतर व्होल्टेज ट्रायंगल म्हणजे व्ही आर, व्ही एल आणि व्ही. व्ही एल म्हणजेच काय तुमचं आय इंटू एक्स एल. त्यानंतर पुन्हा पॉवर ट्रायंगल पण तुम्ही दाखवू शकता. पॉवर काय असते आपली, आय इंटू आय स्क्वेअर इंटू आर किंवा व्ही आय कॉस फाय किंवा आय इंटू व्ही एल. बघा, फेजर डायग्राम म्हणली तर व्होल्टेजचं रिलेशन दाखवायचं करंटसोबत. ठीक आहे. व्होल्टेज ट्रायंगल म्हणलं तर व्ही आर, व्ही एल आणि व्ही हे 3 पॅरामीटर दाखवायचे. आणि इम्पेडन्स जर म्हणलं तर इम्पेडन्सच्या टर्म्स आहेत आर, एक्स एल आणि झेड. सेम हे आहे तुमचं आर एलसाठी. जर आर सीसाठी विचारलं तर फक्त एक्सी येईल, एक्सेलच्या जागेवरती एक्सी काढायचा आणि डायरेक्शन रिव्हर्स दाखवायची त्याची 90 डिग्रीनं. कारण आपण बघितलं दोघांमध्ये फरक आहे. ओके, काय डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता. फक्त आर एल विचारलं तर एक्सेल लक्षात ठेवायचं, आर सी विचारलं तर डायरेक्शन अपोजिट करायची आणि एक्सी लक्षात ठेवायचं. एक्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 1/2 पाय एफ सी आणि एक्सेलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 2 पाय एफ एल. दोघांचं पण युनिट ओहम आहे. त्यानंतर आर एल आणि सी असं कॉम्बिनेशन सर्किट जर विचारलं, तुम्हाला सांगितलं की ओके, त्यानंतर जर तुम्हाला सांगितलं की मला आर एल सी सर्किटचा जर मला फेजर डायग्राम विचारली तर सेम व्ही आर या पॉईंटला असणार. इकडे तुम्हाला व्ही एल पण दाखवायचं आहे आणि व्ही सी पण दाखवायचं आहे, म्हणजे दोन्ही कंबाईन करायचे, आर एल आणि आर सीचं कंबाईन करायचं आहे. आणि त्याचा फेजर डायग्राम पण तुम्ही इकडे बघू शकता. ही कंडिशन जर तुम्हाला दिली व्ही एल ग्रेटर दॅन व्ही सी तर तुम्ही व्ही एल मायनस व्ही सी करू शकता. जर तुम्हाला सांगितलं की व्ही सी इज ग्रेटर दॅन व्ही एल तर तुम्ही व्ही सी मायनस व्ही एल करू शकता. त्यानंतर त्याचा इम्पेडन्स ट्रायंगल इथे पण सेम, बेसला आर कंपल्सरी असणार आहे ज्यावेळेस तुम्ही कोणताही ट्रायंगल काढा, व्ही आर किंवा आर. कारण रजिस्टिव्हमध्ये कोणताही लॅग किंवा लीड नाही आहे. ओके, ते इन फेज असतात, त्यामुळे तो कधी पण रेफरन्स पॉईंटला घेतो आपण. त्यानंतर हा तुमचा टोटल इम्पेडन्स असेल, हा रजिस्टिव्ह इम्पेडन्स किंवा हा रेजिस्टन्स असेल तुमचा, आणि हे तुमची कंडिशन एक्सेल मायनस एक्सी. तुम्ही ते बघितल्यानंतर तुम्ही इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ड्रॉ द ट्रायंगल ऑफ आर एल सर्किट. आर एल सर्किट इम्पेडन्स ट्रायंगल म्हणजे इम्पेडन्स म्हणजे 3 टर्म्स, 2 टर्म्स लक्षात ठेवा फक्त, आर त्यानंतर एक्सेल. एक्सेल का? कारण आर एल विचारले. जर आर सी विचारलं असेल तर काय असतं माझा इम्पेडन्स ट्रायंगल, हे माझं आर, हा माझा एक्सी आणि हे टोटल इम्पेडन्स झेड. ओके, हा झाला आर सीसाठी. सेम तुम्ही बघू शकता नंबर ऑफ टाइम्स विचारलेत. फेजर डायग्राम विचारली आहे व्ही आणि आय आर एल सर्किटची. ओके, त्यानंतर पुन्हा आर एल सर्किटचं विचारलं आहे किंवा आर सीचं विचारलं तर तुम्ही इझिली बघा, इकडे फेजर डायग्राम विचारली आहे तर व्ही आर, व्ही एल आणि व्ही. ओके, हा व्ही आर, व्ही एल आणि व्ही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सिरीज आर एल सी सर्किटमध्ये करंट सेम असतं, त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही व्ही आर दाखवताय त्याच ठिकाणी तुमचं करंट पण असतंय, फक्त सिरीज आर एल साठी. त्यानंतर पुन्हा असं 4 मार्क्सला तुम्हाला एक क्वेश्चन विचारू शकतात. फॉर आर एल सी सिरीज सर्किट ड्रॉ व्होल्टेज ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल, इम्पेडन्स ट्रायंगल अलॉंग विथ प्रॉपर लेबलिंग अँड इक्वेशन्स फॉर कंडिशनिंग व्ही एल इज ग्रेटर दॅन व्ही एल सी. आर एल सी सर्किट कसं ड्रॉ करायचं, जर ड्रॉला पण सांगितलं एक आर ड्रॉ करा, एक एल ड्रॉ करा, एक सी. हा झाला तुमचा आर एल सी सर्किट. हा सिंगल फेज एसी सर्किट आहे म्हणून इकडे सिंगल फेज सप्लाय दाखवा. हे झालं तुमचं आर एल सी. हा झाला तुमचा एक्सी, सॉरी हा झाला तुमचा एक्सेल एक्सी. ओके, इझिली तुम्ही हे
ड्रॉ करू शकता. त्यानंतर बघा इथे पुन्हा व्होल्टेज ट्रायंगल कसा काढाय, हे व्ही आर काढाय. ओके, यानंतर इकडे दोन व्होल्टेज असणार, एक व्ही एल आणि व्ही सी, आणि तुम्हाला कंडिशन काय दिली आहे, व्ही एल इज ग्रेटर दॅन व्ही सी. त्यामुळे तुम्ही या पॉईंटला काय दाखवणार, व्ही एल मायनस व्ही सी, आणि हा झाला तुमचा टोटल व्होल्टेज. हे झालं तुमचं व्होल्टेज अक्रॉस आर. ठीक आहे. त्यानंतर इम्पेडन्स ट्रायंगल बघा. व्होल्टेज ट्रायंगल म्हणलं तर व्होल्टेजच्या वेवफॉर्म दाखवायच्या. इम्पेडन्स म्हणलं तर आर एक्सेल मायनस एक्सी, कारण हा तुमचा इम्पेडन्स असतो आणि हा टोटल इम्पेडन्स. त्यानंतर पॉवर ट्रायंगल विचारलं तर पुन्हा तेच की तुम्हाला पॉवर दाखवायची आहे. इकडे असणार व्ही आय कॉस फाय, व्ही आय साईन फाय, आणि ही टोटल पॉवर व्ही इंटू आय. तर तुम्ही असं नोटेशन करू शकता, जी रजिस्टिव्ह नेटवर्कमुळे मिळते ती असते तुमची ॲक्टिव्ह पॉवर, जी पॉवर तुमची येते इंडक्टिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह कंपोनंटमुळे तिला म्हणतात रिॲक्टिव्ह पॉवर, आणि जी टोटल पॉवर असते ती असते ॲपरंट पॉवर. त्यानंतर पुन्हा एक क्वेश्चन विचारला इकडे तुम्हाला सिमिलर काइंडचा. नेक्स्ट पुन्हा तुम्हाला क्वेश्चन्स विचारला आहे, फॉर आर सी सिरीज सर्किट ड्रॉ सर्किट डायग्राम, वेक्टर डायग्राम अँड वेवफॉर्म ऑफ व्होल्टेज अँड करंट. आर सी सिरीज हे दोन गोष्टी जरी आल्या तरी तुम्हाला समजते लगेच. आर आणि सी काढायचं आहे मला, समोर सांगितलंय सिरीजमध्ये काढायचं आहे. झाला माझा सिरीजमध्ये, हे माझं वेवफॉर्म. हा एकदम सोपा क्वेश्चन आहे, आला तर तुम्ही एकदा बघितलं तर फिरून तुम्हाला रिव्हिजन करायची पण गरज पडणार नाही. आर आणि हा सी, व्होल्टेज अक्रॉस आर असतं व्ही आर, व्होल्टेज अक्रॉस सी असतं व्ही सी. ठीक आहे. त्यानंतर खाली त्याच्या वेवफॉर्म आहेत. वेवफॉर्ममध्ये काय दाखवायचं आहे तुम्हाला की बघा, आर सी सर्किट कॅपॅसिटिव्हमध्ये करंट लीड असतं 90 डिग्रीला. ओके, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की इकडे करंट 90 डिग्रीना लीड दाखवायचं आहे. हा इकडे 90 डिग्री लीड दाखवायचा आहे, आणि त्यानंतर व्होल्टेजचे वेवफॉर्म ॲज इट इज 0 पासून स्टार्ट करायचे. त्यानंतर अजून एक सोपा प्रश्न आहे, हा पण तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इनिशियल अँड फायनल कंडिशन इन स्विचिंग सर्किट फॉर एलिमेंट आर अँड एल सी. तर बघा 3 कंडिशन्स असतात, एक असते टी इज इक्वल्स टू 0+ आणि एक असते टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रजिस्टिव्हमध्ये असं काही होत नाही आहे की ज्यावेळेस तुम्ही इन्स्टंटली व्होल्टेज अप्लाय करता, फक्त त्याच वेळेस रजिस्टर एनर्जी त्याच्या अक्रॉस काही व्होल्टेज जनरेट होतं किंवा करंट फ्लो होतं. त्यामुळे रजिस्टरमध्ये इनिशियल कंडिशन्स, टी इज इक्वल्स टू 0+ कंडिशन्स आणि इक्विवॅलंट सर्किट ॲट टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी ऑल आर सेम. ओके, ओनली फॉर रजिस्टर. हा कन्सेप्ट काय सांगतो की एखाद्या कंपोनंटला जर तुम्ही सप्लाय कनेक्ट केला तर त्याच्या आधी काय एनर्जी तो स्टोअर करतो, त्याच्यानंतर काय करतो, अँड ॲट टाइम इन्फिनाईट तो किती एनर्जी स्टोअर करतो, या गोष्टी याच्यातून तुम्हाला एक्सप्लेन करायच्या असतात. बघा आता इंडक्टरसाठी बघा, एका इंडक्टरला जर तुम्ही सप्लाय दिला तर ॲट टी इज इक्वल्स टू 0 काय होतंय बघा, इफ नो इनिशियल करंट इज पासिंग थ्रू इंडक्टर देन ॲट टी इज इक्वल्स टू 0+ इट ॲक्ट ॲज अ ओपन सर्किट. ओके, जर हा काय करतो, ॲट टी इज इक्वल्स टू 0 inductor act as a OC, open circuit. Okay, and the final condition is given by the equation. इंडक्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असतं ते तुमचं डिफेंड असतं L di/dt. म्हणजे तुमचं व्होल्टेज हे टाइम डिपेंडंट असतं. पण रजिस्टरमधलं जर व्होल्टेज तुम्ही काढलं तर व्ही आर इज इक्वल्स टू आय इंटू आर. याच्यामध्ये कुठलेही टाइम डिपेंडंट टर्म्स नाही आहे. ओके, त्यामुळे रजिस्टर्सच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या अकॉर्डिंग टू टाइम चेंज होत नाही आहे. बट इंडक्टरचं तुम्ही बघितलं तर ॲट टी इज इक्वल्स टू 0+ हा ओपन सर्किट म्हणून ॲक्ट करतो. ओके, अँड ॲट टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी हा शॉर्ट सर्किट म्हणून ॲक्ट करतो. आणि त्याचं व्होल्टेज जर तुम्हाला काढायचं असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्यासाठी तुमचा फॉर्म्युला आहे व्ही एल इज इक्वल्स टू LdI/dt, म्हणजेच इंडक्टन्स into change in current with respect to time. ओके, ह्या 3 कंडिशन्स तुम्ही बघून घ्या, सोपे आहेत त्या एकदम. त्यानंतर पॅरलल आर एल सी सर्किट किंवा पॅरलल आर सी सर्किट आपण बघत नाही आहे, तो आपण शॉर्ट ड्युरेशनमध्ये कव्हर करू शकत नाही आहे, त्याला खूप जास्त टाईम लागेल. तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर रिझोनन्स इन सिरीज अँड पॅरलल सर्किट या चॅप्टरचे पण आपण फक्त 2-3 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तर बघा काय क्वेश्चन्स विचारले तिकडे. स्टेट द क्यू फॅक्टर ऑफ पॅरलल आर एल सी सर्किट. ओके, पॅरलल आर एल सी सर्किटचा क्यू फॅक्टर तुम्हाला स्टेट करायचा आहे.
Q factor of parallel RLC circuit is defined as current magnification provided at resonance. ओके, पॅरलल RLC सर्किटमध्ये तुम्हाला करंट मॅग्निफिकेशन भेटतं ॲट रिझोनन्स फ्रिक्वेन्सी. द मॅग्निट्यूड ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इंडक्टर अँड कॅपॅसिटर इज इक्वल टू द Q टाईम ऑफ इनपुट सायनोसायडल करंट I. हा आहे तुमच्या Q फॅक्टरचा फॉर्म्युला फॉर पॅरलल RLC सर्किट. म्हणजेच काय, मॅथमॅटिकली तुम्ही म्हणू शकता Q इज इक्वल्स टू R इंटू XC. हे बघून घ्या तुम्ही. त्यानंतर आहे तुम्हाला कंपॅरिझन विचारतात सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किटचं. 4 पॉईंट्सने तुम्हाला या गोष्टी कंपेअर करायच्या आहेत बघा, सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट. तर रिझोनंट फ्रिक्वेन्सी बघा, FR सिरीज सर्किटसाठी असती 1/2π√LC, पॅरलल सर्किटसाठी असती 1/2π√1/LC मायनस R²/LC. यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स पण विचारतात, न्यूमेरिकल्स, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर इम्पेडन्स कंडिशन्स काय असते, तर सिरीज सर्किटसाठी इम्पेडन्स कंडिशन्स मिनिमम असती Z=R आणि पॅरललसाठी जी मॅक्स कंडिशन असते ती असती L/CR. त्यानंतर करंट बघा, मॅक्झिमम करंट असतं V/R आणि इकडे मिनिमम करंट असतं V/L/CR. त्यानंतर मॅग्निफिकेशन बघा, तर सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज मॅग्निफिकेशन टेक प्लेस होतं, म्हणजे व्होल्टेज मॅग्निफिकेशन होतं, आणि पॅरलल सर्किटमध्ये करंट मॅग्निफिकेशन होतं. तर हे 4 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, स्टेट द कंडिशन फॉर रिझोनन्स इन RLC सर्किट. ओके, तर फर्स्ट कंडिशन काय आहे, जर तुम्हाला एखाद्या RLC सिरीज सर्किटचं रिझोनन्स बघायचं असेल तर त्यासाठी कंडिशन्स फर्स्ट असते की तुमचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स या दोन्ही गोष्टी इक्वल पाहिजे. ओके, त्यानंतर पॉवर फॅक्टर सर्किटचा पाहिजे 1, म्हणजे cos phi = 1. त्यानंतर व्होल्टेज अँड करंट इन द RLC सिरीज सर्किट आर इन फेज विथ इच अदर. व्होल्टेज अँड करंट त्यांचं इन फेज पाहिजे. त्यानंतर करंट, मॅक्झिमम करंट इज गिवन बाय, सेम कंपॅरिझनचे पॉईंट तुम्हाला इकडे लक्षात ठेवायचे आहेत, V/R आणि इम्पेडन्स Z=R, मिनिमम इम्पेडन्स. त्यानंतर ड्रॉ द एक्सप्रेशन फॉर रिझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ सिरीज RLC सर्किट. तर बघा, ॲट रिझोनन्स तुमची फ्रिक्वेन्सी काय असते, XC = XL. तेच इकडे दिलं आहे बघा. दोन्ही साईडला तुम्हाला XC आणि XLच्या व्हॅल्यू पुट करायच्यात आणि ते इक्वेट करायचेत आणि नंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सीसाठी सॉल्व करायचं. तर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर हा तुमचा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. रिझोनंट फ्रिक्वेन्सी = 1/2π√LC. अजून तुम्ही बघू शकता वेगवेगळे टॉपिक्स काही जे आपण कव्हर नाही केले, तयारी ठेवा आणि हे क्विक रिव्हिजन तुम्ही एकदा बघू शकता. तुम्हाला काही गोष्टी समजायला सोप्या जातील याच्यामधून. अँड थँक्यू.